गणेशानंद सरस्वती महाराज आणि गजानन महाराज यांच्या चरणी विनम्र होतो. जे काही आपण या ठिकाणी गजानन भक्त जमले त्या प्रत्येकामध्ये आता ताईने सांगितलं, प्रत्येकाला 5 सेकंद तुम्ही नमस्कार करा. जे प्रत्येकामध्ये महाराजांचा वास आहे. अशा सर्व श्रोतेगणांना तुमच्यामध्ये महाराज आहेत. कारण मी गजानन महाराज मंदिर डहाणू येथे पुजारी म्हणून काम करतो आणि त्या मंदिराचं एक प्रिन्सिपल तत्व आहे दादांनी बघितलेलं की गजानन महाराज मंदिरामध्ये येणारा गजानन महाराजांचा भक्त हाच गजानन महाराज आहे. त्यांची सेवा करा. आपण बघतो मंदिरं खूप उभारली जातात. मंदिरं दुपारी बंद असतात, कधी हे असतं. पण एकमेव असं मंदिर आहे डहाणूला जे सकाळी पहाटे 5 वाजता उघडतं. ते रात्री शेजारी झाल्यावरच बंद होतं. मंदिराचे दरवाजे बंद नसतात. कारण दादा म्हणायचे गजानन महाराजांच्या भक्ताला कधीही महाराजांची आठवण येईल आणि तो मंदिरात येईल. त्यावेळी त्याला असं नाही वाटलं पाहिजे की मंदिर बंद आहे. या ठिकाणी ज्योत्स्नामध्ये काही आहेत. माझ्यापेक्षा जास्त अधिकार त्यांचा आहे. गजानन अस्मी सर आहेत, नंतर अस्मिताताई आहेत. या सर्वांना मी ऐकलंय अनेक अधिवेशनामध्ये. अस्मी सरांचं आमच्याकडे पारायण देखील 108 पारायण झालं होतं. म्हणजे 108 पारायण दादाने आयोजित केली होती. त्यावेळी मी समोर बसलो होतो आणि अस्मी सरांना मी 2-3 मेळाव्यांमध्ये देखील ऐकलं. अमरावतीला अस्मिताताईला बोरुसरला ऐकलंय. ज्योत्स्ना ताईला नेहमी ऐकतच असतो. तर ही श्रवण भक्ती झाली. तिची नवविधा भक्ती मधली गेल्या अनेक वर्षामध्ये कीर्तन प्रवचन तसं दादांना देखील ऐकलं. तरी सगळं साठलेलं. आणि आता त्यांनी सांगितलं ना की पारायण वगैरे, तर काय नाही, तो आमच्या घरी थोडीशी गजाननाची भक्ती आणि पारायण करायचं मला छंद आहे, हॉबी असं समजूया. आणि ते पण दादा म्हणायचे मला पारायण करतोस मी खूप फास्ट वाचायचो. तर दादा म्हणायचे मला काय म्हणजे पारायण करतोस तर नक्की काय पारायण केलंस, काय वाचलंस, त्याचा अर्थ समजावून घे. पण त्यावेळी मला कळायचं नाही. मी आपला पारायण करायचो आणि मी व्यवसायात होतो की निघून जायचो पटकन. पण नंतर आता रिटायर झाल्यानंतर जेव्हा मी पारायण सुरू केली आणि मग त्याचा अर्थ कळायला लागला. अर्थ गजानन विजय ग्रंथ मी कुठेतरी ऐकलंय म्हणजे संमेलनामध्ये, तर ज्याला आयुष्यामध्ये विजय प्राप्त करायचा आहे त्यांनी गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं. हे माझं नाही एवढं का, कुठेतरी ऐकलेलं आहे. तर जसं आता या ठिकाणी देखील योग आहेत बघा. तर खासनी सरांनी मागे एका अधिवेशनात सांगितलं होतं संमेलनामध्ये का गजानन महाराज एक मॅनेजमेंटचं उत्तम उदाहरण आहे. त्यांची मॅनेजमेंट असते त्यांच्या भक्तांसाठी. आज जे काही आहे ना ही मॅनेजमेंट आपण बघतो ना, महाराजांनी मॅनेज केलेलं आहे सगळं. एक इन्सिडेंट पण त्यांनी सांगितलं होतं त्यांच्याविषयीचा, खरोखर. पण त्यासाठी काय माहितीये का, तुम्ही महाराजांशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. कनेक्ट कसं व्हावं तर सुमतीदेवी आदरणीय बापट यांनी सांगितलं होतं महाराजांची मुक्ती खूप सोपी आहे. त्या म्हणाल्या त्या महाराजांकडे बसा, 2 मिनिटं तुम्ही काढा तुमचा वेळ, कुठं समोर बसा आणि बोला तुम्ही महाराजांशी. एक फुल व्हा महाराजांची. इतकी सोपी महाराजांची भक्ती आहे. तर त्यांच्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे, त्यांना समर्पित होणं गरजेचं आहे. आता आजची जी मॅनेजमेंट आहे महाराजांची 21वा अध्याय सुरभींनी घेतला. मी लहान आहे म्हणून सुरभी ताई म्हणत नाही, सुरभी मी आमच्याकडे सगळ्यात ताई आपण म्हणतो सर्वांना. तर सुरभीने 21वा अध्याय घेतला. 21वा अध्याय म्हणजे संपूर्ण 1 ते 21 अध्याय. तर मला या ठिकाणी 15 मिनिटं सुरुवातीला 15 ते 20 मिनिटं बोलायला वेळ मिळाला होता. तर म्हणून मी तयारी अशी केली का
तू पुण्य कमवायची इच्छा करतोस, अरे तुझ्या खिशात जी म्हणजे तुझं काहीतरी दे, तू मला दुसऱ्याचं मला देऊ नकोस, तू मला तुझं काय दिलंस. आता मी इथे आहे, सगळं रेडी आहे, जे काही इथे अवेलेबल असेल ते कोणी ते अवेलेबल केलेलं आहे, ते सामान्य उचलून द्यायचं कोणाला तरी. ते पुण्य त्या माणसाला मिळणार आहे ज्यांनी ते आणून दिलं. तर त्याचा अर्थ असा आहे का तू स्वतःच काहीतरी दे. महाराज त्याला स्वतःच काहीतरी मागतात, तुझ्याकडे काय आहे ते मला दे. मग ती सुपारी का असेना, मग ती सुपारी का असेना. आणि त्या सुपारीबरोबर व्यंकटदादांनी त्याला लक्ष्मी दिली. त्यावेळी महाराज त्याला सांगतात का या लक्ष्मीची मला गरज नाही, पण हे होते तुझ्याजवळ, हे नाणं तुझ्याजवळ होतं म्हणून मी तुला भेटलो. तर या ठिकाणी मला असं वाटतं का महाराज साक्षात विष्णू आहे, कारण जिथे लक्ष्मी आहे तिथे विष्णू आहे. मग म्हणाले हे होतं तुझ्याजवळ. व व्यंकटदादाच्याच घरी महाराज का गेले शेगावमध्ये, खूप घर होती. तर ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे तिथे नारायण आहे. महाराजांच्या चरित्रामध्ये किंवा अनेक ठिकाणी महाराजांनी खूप लोकांनी आणि कित्येकांनी सांगितले महाराज कोण आहेत. महाराज समर्थ आहेत, महाराज अमुक आहेत, महाराज विठ्ठल आहेत, महाराज सूर्यनारायण भासलेत कोणाला. प्रत्येकाने आपापल्या परीने महाराजांना हे केले. हा सगळ्याचा विचार करून 21 अध्याय, जसं आता सुरभीनी 1 ते 21 अध्याय सांगितले, तसे मी 21 अध्याय एक वाक्यात. पूर्वी आपल्याला सर्वांनी आता सर्व जवळजवळ सिनियर आहेत, आपण परीक्षा दिल्यात 10वी 12वी 11वी पर्यंत. एका वाक्यात उत्तर द्या असं आपल्याला एक पहिल्यांदी असायचा प्रश्न, आणि तो माझा अत्यंत आवडता असायचा. कारण काय, मी मूढमती होतो आणि मला एवढा मी हुशार नव्हतो अभ्यासामध्ये. तर तो प्रश्न कारण तेवढेच्या तेवढे मार्क मिळायचे. तर हे एका वाक्यामध्ये 21 अध्याय आहे. तुमच्याकडे तुमच्या समोर मी सादर करतो. हा खरं तर खूप मोठा म्हणजे धारिष्ट आहे, पण तरी पण तुम्ही सगळे ही जी माझी जी सेवा आहे ती तुम्ही मान्य करून घ्याल. कारण शेवटी लिहिते झाले महाराजांनी प्रेरणा दिली. तर पहिला अध्याय एक वाक्याचा, कधी काही ठिकाणी 2 वाक्य येतील. पहिला अध्याय, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याची नासाडी करू नका. दुसरा अध्याय, अतिथी देवो भव, जितकं हवं तितकंच घ्या, दुसऱ्यांना आग्रह करू नका. तिसरा अध्याय, षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विना होईना अघटित कृत्य केव्हाही. अर्थात जर का तुम्हाला साधू बनायचं असेल तर तुम्हाला षडविकारावरती विजय मिळवावा लागेल, आणि ज्यावेळी तुम्ही षडविकारावर विजय मिळवाल त्यावेळीच तुमच्या हातून चमत्कार होतील. आणि चमत्कार सुद्धा तिथेच होतात जिथे श्रद्धा असेल, तिथेच चमत्कार होतात. म्हणून श्रद्धा सर्वश्रेष्ठ आहे. चौथा अध्याय, जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला द्या, साधूचा अपमान करू नका, आयुष्यात सगळ्या गोष्टी वेळेवर करा, वेळ गेल्यावर पश्चाताप करू नका. पाचवा अध्याय, वृक्षवल्लीचं संवर्धन करा, पाणी जपून वापरा, माणसांच्या कोरड्या पडलेल्या मनामध्ये भक्तिरूपी पाण्याचा झरा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. सहावा अध्याय, संकटकाळी मदत करणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांचे आभार व्यक्त करा. सातवा अध्याय, सहनशीलता आणि परोपकार हेच साधुत्वाचे लक्षण आहे. आठवा अध्याय, स्वानुभवाशिवाय ज्ञान कोणालाही सांगू नका. परब्रह्म स्वरूप संतांची या पंचमहाभूतावर सत्ता असतेच असते. नववा अध्याय, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, मायेनं त्यांना आपलंसं करा, श्रद्धेनं तुम्ही ज्या ईश्वर स्वरूपाची सगुण भक्ती करता त्या स्वरूपात तुम्हाला त्या देवतेचं दर्शन घडतं, पण त्या भक्तीमध्ये तुमचं समर्पण हवं. 10वा अध्याय, आपल्या मनातील भोळाभाव संतांना अर्पण करा, भक्तिभावाने त्यांना शरण जा, आपली कृती आपली वाणी यांचा समतोल राखा. आपल्या सनातन धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे हे ध्यानात ठेवा. 11वा अध्याय, पशुपक्षी
हे आपल्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी बंकटलालाच्या घरी दुसऱ्या दिवशी गेल्यावर पहिल्यांदा त्यांच्या मस्तकावर बंकटलालाच्या काकाने बिल्वपत्र ठेवलं. मग गजानन महाराज शंकराचे अवतार आहेत. बाळापूरला रामदासाच्या रूपात समर्थांच्या रूपात मिळाले. मग महाराज समर्थांचे अवतार आहेत. असे कित्येक आहेत का आपल्याला असं वाटतं महाराज नक्की कोणाचे अवतार आहेत. कारण महाराजांना आपण शेगावला बघतो तर त्यांच्या गळ्यामध्ये जी पुष्पहार वगैरे असतात, दुर्वांचा हार असतो आणि पुढे बेलपत्र असं बघा तुम्ही असतं. मग महाराज शंकराचे अवतार आहेत. मग गणपती कसे? मग इथे म्हणतो ना का आपण म्हणतो महाराजांना मोदक 21 मोदक द्या, 21 मोदकांचा नैवेद्य द्या किंवा वगैरे, अशा अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये सतत येत होते आणि त्या प्रश्नांचं उत्तर मला मिळत नव्हतं. महाराज नक्की कोणाचे अवतार आहेत? आपल्या सर्वांना काय वाटतं महाराज कोणाचे अवतार आहेत? कोणाचे अवतार असतील महाराज? सर्व बरोबर आहे. पण ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं म्हणजे माझ्या बुद्धीने, तर ते असं का ज्यावेळी मी रोज आरती करतो आणि एके दिवशी मी आरती करत असताना दासगणू महाराजांची ही ओळ तुम्ही सर्वांनी माझ्या म्हणायची आहे आणि त्या ओळीमध्येच महाराजांनी सांगितलं, दासगणू महाराजांनी सांगितलंय की महाराज कोण आहे? निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ते तू तत्व खरोखर निसंशय अससी लीला मात्रे धरिले मानव देहाशी जय देव जय देव. निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापून उरलेलं असं जे काही तत्व आहे म्हणजे ते गुरुतत्व गजानन महाराज ते तत्व आहे. कारण का माहितीये का? क्षणोक्षणी महाराजांना आठवण करत असता. बघा तुम्ही घरातून इथे येईपर्यंत तुम्ही महाराजांना किती वेळा आठवण केलं असेल. आता मी निघालो होतो तर 7:51 माझी लोकल, 7:50 घरातून निघालो. महाराज लोकल मिळू दे. अरे काय महाराज म्हणजे काय छोटीशी गोष्ट आहे हो हे. आणि खरोखर मी येईपर्यंत 7:51 लोकल आलेली नव्हती तर महाराजांनी लोकल थांबवली. महाराज आता तुम्ही जसं मी आठवण करतो तसं तुम्ही सगळे आठवण करता. मग एका वेळी कोणी इथे आठवण करतोय, कोणी तिथे आठवण करतोय, कोणी टाळून महाराज कुठे कुठे जाणार. म्हणून मग महाराज तत्व आहे आणि ते असं तत्व आहे का जे निर्गुण आहे, जे ब्रह्म आहे, जे सनातन आहे पूर्वीपासून आहे, जे अव्यय आहे ज्याचा व्यय होत नाही, जे अविनाशी आहे ज्याचा नाश होत नाही, जे स्थिरचर व्यापून उरलंय या सर्वांमध्ये व्यापून आपल्या सर्वांमध्ये या सृष्टीमध्ये व्यापून जे उरलेलं आहे ते असं तू तत्व आहे. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी लीला धारण केली, मानव देहात आले. गजानन महाराज म्हणून ते तत्व शेगावामध्ये मानव देहात आलं आणि त्या तत्वाने अवघं जग व्यापून टाकलं. म्हणून त्या तत्वाची आठवण ज्या ज्या वेळी आपल्यासारखे असंख्य भक्त मनापासून त्यांना साथ घालतात ना त्यावेळी ते तत्व त्या ठिकाणचं ते तत्व, मग ते तत्व मुलुंडचं असो, डहाणूचं असो, पालघरचं असो, रत्नागिरीचं असो, ते तत्व त्या ठिकाणी त्या भक्ताला मदत करतं आणि त्या भक्ताला संकटातून बाहेर करतं. म्हणून ते गजानन महाराज, आम्हाला असं वाटतं की गजानन महाराज हे ते तत्व आहे, गुरुतत्व आहे. जसं आपण म्हणतो दत्तावताराचं आहे वगैरे, परंतु मला असं वाटतं की महाराज हे तत्व आहे. म्हणून प्रत्येक वेळा ही आरती करताना लक्षात ठेवा का दुसऱ्याच वेळेस ओळीमध्ये दासगणू महाराजांनी सांगितले महाराज कोण आहे. आणि आता यानंतर माझ्या याचा मी शेवट असा करणार आहे, जसं बंकटलालांनी माझं जे काही आता मी बोललो ते सगळं दुसऱ्याचं ऐकलेलं वगैरे आहे, हेच फक्त मी आता माझं गेलं. परंतु एक गीत आहे, अकोल्याचे सुनील देशपांडे सर यांना आपण बहुतेकांनी ऐकलं असेल. आणि मी पुण्याला गेलो होतो भक्त संमेलनाला, त्यावेळी त्यांनी एक गीत म्हटलं होतं, पुण्याला का अमरावतीला का खर्डीला आठवत नाही मला. आणि मी त्यांना विनंती केली का मला तुम्ही ते गीत पाठवा आणि ते गीत मला म्हणायचंय. ते गीत मी म्हणणार आहे, आपल्याला आवडलं तर तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणा, कारण सोपं गीत आहे. आणि ते गीत म्हणून माझ्या याचा मी समारोप करणार. जसं बंकटलालांनी माळणीची भाकरी आणली ना तशी मी हे गीत आणलं. म्हणजे मी पण दुसऱ्याच्या शिदोरीवर आपला परमार्थाचं काम चाललंय माझं. हे गीत आपण म्हणूया.
खूप छान गीत आहे. पुन्हा एकदा तरी आम्हास भेट रे गजानना, अंतरी फिरून ये उसंबळून प्रार्थना. एकदा तरी आम्हास भेट रे गजानना, एकदा तरी आम्हास भेट रे गजानना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. पुन्हा एकदा तरी आम्हास भेट रे गजानना, अंतरी फिरून ये उसंबळून प्रार्थना. एकदा तरी आम्हास भेट रे गजानना, एकदा तरी आम्हास भेट रे गजानना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.